दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून देशभर आध्यात्मिक क्रांती घडवण्याचं कार्य गतीनं सुरू आहे। या माध्यमातून अध्यात्माची नवी दिशा आणि समाजाला आधार देणारा सेवाभाव हेच या चळवळीचं वैशिष्ट्य असल्याचं त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे चंद्रकांत मोरे यांनी सांगितलं। इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। इचलकरंजी नदीवेस नाका परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे चंद्रकांत मोरे यांचा विविध विषयांवर मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला। श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून केवळ भक्तिभाव नव्हे तर समाजोपयोगी कार्यांनाही विशेष प्राधान्य दिलं जातं। विशेषतः महिलांना आध्यात्मिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी दिली जात असून विविध पूजन, नामस्मरण, ध्यानधारणा, साधना वर्ग तसंच आध्यात्मिक सेवांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो। या सेवा मार्गामार्फत सामाजिक उपक्रमांनाही चालना मिळते। व्यसनमुक्ती अभियान, बालसंस्कार शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, अन्नदान सेवा, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भारतीय अस्मिता अशा विविध उपक्रमातून समाज प्रबोधन करत सेवाभाव जागवला जातोय। या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लाखो कुटुंब या सेवांमध्ये सहभागी होत आहेत। देश आणि परदेशात 8,000 पेक्षा अधिक केंद्रात 15 कोटी सेवेकरी या सेवा मार्गाशी जोडले गेलेत। सेवा केंद्रातून मानवीय जीवनातील समस्या, अडचणी, मानसिक तणाव, व्यसनाधीन मुक्तीसाठी विनामूल्य मार्गदर्शन केलं जातंय असं चंद्रकांत मोरे यांनी सांगितलं। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक, सेवेकरी उपस्थित होते।